युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स अर्थात या गोयच्या आदिवासी समाजाक रेंटेड थरचेनी का माणसा सुद्धा परीक्षा घेता. अरे वरुण राजा त्यांनी या धर्तरेचे धाडलो पण तुम्ही त्यांना उठले ना. म्हणजे तो सरकाराचा संदेश असा, आम्ही जोपर्यंत उठपाना तोपर्यंत आमचा हक्क तुम्ही आमका देऊपाना. गोव्यात विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पण यावेळी मुद्दा आहे तो थेट राजकीय आरक्षणाचा. मारदोळच्या आदिवासी महामेळाव्यात आमदार गोविंद गावडे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. याच निवडणुकीत आम्हाला आरक्षण हवंय, आणखी दिरंगाई नको. इतकंच नाही तर उटा कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही, आम्हाला गृहीत धरू नका असा स्पष्ट संदेशही या मेळाव्यातून त्यांनी दिलाय. मग आता प्रश्न असा आहे की गोव्यातील आदिवासी समाजाचा संयम आता खरंच संपत चाललाय का? 2027च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एसटी राजकीय आरक्षणाचा निर्णय होणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाच्या या मागणीमुळे गोव्याच्या राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत का? पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मारदोळमध्ये गुरुवारी झालेल्या आदिवासी महामेळाव्यात अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात आदिवासी समाजाच्या अनेक नेते आणि पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले. आमदार गोविंद गावडे, आमदार अंतोन वास, माजी आमदार वासुदेव मेंगावकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, कांता गावडे आणि गोविंद शिरोडकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आणि याच व्यासपीठावरून सरकारला स्पष्ट संदेश सुद्धा देण्यात आलाय. आरक्षण आता पुढे ढकलायचं नाही, याच निवडणुकीत ते लागू झालं पाहिजे. याच निवडणुकीत एसटी आरक्षण हवं. आमदार गोविंद गावडे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, आदिवासी समाज राजकीय आरक्षणाची भीक मागत नाही, हा आमचा संविधानिक अधिकार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर केवळ आश्वासनं मिळाली, पण आता आणखी प्रतीक्षा करण्याची आमची तयारी नाही. तर गावडे यांनी सरकारला थेट इशारा देताना सांगितलं, आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्यांना रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या वक्तव्यानं आरक्षणाच्या मागणीला आता केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय संघर्षाचं स्वरूप येत असल्याचं दिसतंय. या मेळाव्यात गोविंद गावडे यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलंय. उटा कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. गेल्या 23 वर्षापासून अन्याय सहन केल्याचा दावा करत आम्हाला गृहीत धरू नका, आमचा आवाज बंद होणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. म्हणजेच आरक्षणाचा मुद्दा आता एखाद्या पक्षाच्या राजकीय चौकटीत न ठेवता संपूर्ण आदिवासी समाजाच्या हक्काचा मुद्दा म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतोय. गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर थेट टीका केली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय. पण त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूच्या थिंक टँकवर निशाणा साधला. तुमच्या थिंक टँकचं ऐकणं बंद करा आणि आमचं ऐकणं सुरू करा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय. म्हणजेच सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आदिवासी समाजाचा आवाज थेट पोहोचवण्याची मागणी या मेळाव्यातून करण्यात आली आहे. या लढ्याला उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनीही आक्रमक धार दिली आहे. आदिवासी समाजातील नेत्यांचं एकत्र येणं ही मोठी बाब असल्याचं सांगत वेळीप यांनी सरकारला आणखी प्रतीक्षा करायला लावू नका असं स्पष्ट केलंय. त्यांनी तर थेट 2027च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला 12% राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केली आहे. जुलैमध्ये झालेल्या उटाच्या बैठकीतही सरकारनं एसटी समाजाच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये असा इशारा देण्यात आला होता. त्या बैठकीत उटाच्या अध्यक्षपदी प्रकाश वेळीप यांची पुन्हा निवड झाली होती आणि 2027च्या निवडणुकीत आरक्षण लागू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. आता या सगळ्या घडामोडींचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा मुद्दा केवळ गोव्यातल्या आंदोलनापुरता राहिलेला नाही, तर जून 2026 मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात सभापती गणेश गावकर, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, अंतोन वास आणि प्रकाश वेळीप यांच्यासह एसटी समाजाचे नेते सहभागी झाले होते. या भेटीत गोव्यातील एसटी समाजाला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. संसदेने आरक्षणासाठी आवश्यक कायदा मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींचीही त्यावर स्वाक्षरी झाल्याचं वृत्त आहे. पण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पुढची प्रक्रिया महत्त्वाची आहे आणि याच मुद्द्यावरून एसटी नेते केंद्राकडे अधिसूचनेची मागणी करतायत. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की कायदा झाला असेल तर आरक्षण अजून प्रत्यक्षात का आलं नाही? यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन, लोकसंख्येचा डेटा आणि निवडणूक प्रक्रियेचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
एसटी आरक्षणासाठी कोणते विधानसभा मतदारसंघ राखीव ठेवायचे याबाबतही राजकीय चर्चेला उधाण आलंय. काणकोण, केपे, सांगे आणि प्रियोळ या 4 मतदारसंघाची नावं चर्चेत असल्याचं वृत्त आलं होतं. त्याचवेळी नुवेचं नावही चर्चेत आलंय. मात्र अंतिम निर्णय हा केंद्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि संबंधित निवडणूक यंत्रणेच्या प्रक्रियेनुसार होणार आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक दुसरा अँगल देखील आहे. एसटी आरक्षणाला विरोध नसल्याचं सांगत काही संघटनांनी आरक्षणाची अंमलबजावणी कशी आणि कोणत्या मतदारसंघामध्ये करायची यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसटी आरक्षणाची अधिसूचना काढावी अशी मागणी केली आहे. काही बहुजन संघटनांनीही याच भूमिकेला पाठिंबा देत 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित आरक्षणाला आक्षेप घेतलाय. त्यामुळे आता गोव्यातील राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आरक्षण द्यायचं की नाही इतकाच राहिलेला नाही, तर आरक्षण द्यायचं पण त्याची मतदारसंघनिहाय रचना कशी असावी हा देखील मोठा प्रश्न बनलाय. आणि इथूनच या संपूर्ण मुद्द्याला राजकीय अँगल सुद्धा मिळतो. गोव्याची विधानसभा 40 सदस्यांची आहे. एसटी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालं तर काही मतदारसंघांचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. काही विद्यमान आमदार आणि संभाव्य उमेदवारांचं राजकीय भवितव्यही बदलू शकतं. तिकीट वाटपासाठी निवडणुकीत आघाड्यांपर्यंत सगळ्याच गणितावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आदिवासी समाजासाठी हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे, पण राजकीय पक्षांसाठी हा 2027च्या निवडणुकीचा गेम चेंजर मुद्दा ठरू शकतो. भारदोळच्या या मेळाव्याचं आणखी एक दृश्य लक्षवेधी ठरलं. मेळाव्यादरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली. मैदानावर शामियाना नव्हता, लोकांनी छत्र्या उघडल्या, पाऊस वाढला, पण लोक मैदान सोडून गेले नाहीत. या दृश्यातून आयोजकांनी आणि उपस्थितांनी एकच संदेश देण्याचा प्रयत्न केला: आरक्षणाच्या मागणीपासून आता माघार नाही. आता पुढचा टप्पा म्हणजे गोविंद गावडे यांनी म्हटलंय की राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेत दिरंगाई झाली तर आदिवासी समाज पुन्हा आपली ताकद दाखवेल. इतकंच नाही तर महिनाभरात राष्ट्रपतींची भेट घेऊन हा मुद्दा मांडण्याचाही इशारा देण्यात आलाय. म्हणजेच म्हार्दोळचा हा मेळावा केवळ सभा नव्हती, ही सरकारला दिलेली डेडलाईन सदृश्य राजकीय चेतावणी होती. तर गोव्यात एसटी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आता एका निर्णायक वळणावर आलेला आहे. एका बाजूला आदिवासी समाज म्हणतोय हा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि 2027च्या निवडणुकीत तो आम्हाला मिळालाच हवा. तर दुसऱ्या बाजूला काही संघटना मतदारसंघांची रचना, जनगणना आणि डिलिमिटेशन यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. म्हणजेच आरक्षणाचा निर्णय झाला तरी त्याची अंमलबजावणी कोणत्या मतदारसंघात, किती जागांवर आणि कोणत्या पद्धतीनं होणार यावर आता गोव्याच्या राजकारणाचं पुढचं मोठं गणित अवलंबून राहणार आहे. आणि जर ही प्रक्रिया 2027च्या निवडणुकांपूर्वी पूर्ण झाली तर केवळ काही मतदारसंघ राखीव होणार नाहीत, तर गोव्याच्या निवडणुकीचं संपूर्ण राजकीय गणितच बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लक्ष एकाच गोष्टींकडे आहे: केंद्रीय अधिसूचना कधी येणार, एसटी समाजाला याच निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2027 मध्ये गोव्याच्या विधानसभेत आदिवासी समाजाचा राजकीय चेहरा किती बदलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर अशाच माहितीसाठी आमच्या लोकमत गोवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.